नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विस्तार सूत्रे हा भाग आपण 7वीत सुद्धा शिकलेला आहे, परंतु तिथं बेसिक आहे। बेसिक म्हणजे काय, a अधिक b कंसाचा वर्ग इथपर्यंतच। परंतु 8वीत आल्यानंतर a अधिक b कंसाचा घन, a वजा b कंसाचा घन या रूपातली विस्तार सूत्रे सुद्धा आपण पाहिलेली आहेत। ती समजणं फार गरजेचं आहे। आता इथं उदाहरण आहे 3a अधिक 2b कंसाचा घन वजा 3a वजा 2b कंसाचा घन। ही दोन वेगवेगळ्या रूपातली विस्तार सूत्रे आहेत। या विस्तार सूत्राचा विस्तार करून त्यामधून ह्या विस्तार सूत्राचा विस्तार वजा करायचा आहे आणि आलेले हे 4 पर्याय आहेत। या 4 पर्यायापैकी कोणतं उत्तर येतं ते आपण शिकायचं। आता इथं पहिलं जे आहे हे 3a अधिक 2b म्हणजेच a अधिक b कंसाचा घन, a अधिक b कंसाचा घन याचा जो विस्तार काय येतो, a चा घन अधिक पहिल्या पदाचा घन अधिक 2a वर्ग b म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 2ab चा वर्ग दुसरे पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग आणि त्याची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा घन, हे याचं विस्तार येतो। परंतु a वजा b कंसाचा घन याचा विस्तार काय येतो, तर तो काय येतो पहा, a चा घन वजा 2a चा वर्ग b, 2a चा वर्ग b, त्यानंतर सॉरी 2 नाही 3 या ठिकाणी हे झालं 3a चा वर्ग b, त्यानंतर अधिक 3ab चा वर्ग अधिक 3ab चा वर्ग वजा b चा घन। आता या विस्तार सूत्रात हे वरचं उदाहरण आपल्याला ठेवायचे। मग आता इथं काय करू, आपण अगोदर हे गणित लिहून घेऊ। उदाहरण 3a अधिक 2b कंसाचा घन वजा 3a वजा 2b कंसाचा घन बरोबर आपल्याला काढायचे। आता आपण अगोदर 3a अधिक 2b या रूपामध्ये विस्तार करणार आहोत। आता इथं काय, a चा घन म्हणजे पहिल्या पदाचा घन, इथं पहिलं पद काय आहे तर 3a, तर घन करत असताना a चा घन काय, a चा घन होतो, पण 3 चा घन 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27a चा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग सॉरी अधिक a अधिक b चा काढलोत ना आपण, 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद, पहिले पद काय आहे 3a, मग 3 गुणिले 3a चा वर्ग, 3a कंसाचा वर्ग, किंवा आपण इथं सरळ 9a चा वर्ग लिहिला असतं तरी चाललं असतं, नंतर लिहू गुणिले b 2b अधिक दुसऱ्या पदाचा घन, 2 चा घन काय, 2 दुनी 4, 4 दुनी 8b चा घन। आता वजाच्या नंतर आता हे काय झाला, हा विस्तार, हा कंस केला, हा पहिल्या पदाचा विस्तार झाला। आता दुसऱ्या पदाचा विस्तार 3a वजा 2b चा घन याचा विस्तार। आता याचा विस्तार काय आला, पहिल्या पदाचा घन म्हणजे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27a चा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 3 चा वर्ग 3 त्रिक 9a चा वर्ग, मी सरळ लिहितो 9a चा वर्ग गुणिले 2b हे लिहिलं। 2b काय आलं, कारण इथं b म्हणजे दुसरं पद 2b आहे, अधिक आता 3 गुणिले पहिले पद 3a आणि याचा दुसऱ्या पदाचा वर्ग बेदुनी 4b चा वर्ग म्हणजेच 4b चा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन सॉरी वजा 2 चा घन बेदुनी 4, 4 दुनी 8b चा घन आणि हा कंस बंद झाला। आता पहा, एक लक्षात घ्या, इथं वजाबाकीचं चिन्ह आहे, हे जे दिसते ह्या वजाबाकीच्या चिन्हामुळे समोरची सगळी चिन्ह बदलतात। आता आपण याला अगोदर मोकळं करून घेऊया, कंसाच्या बाहेर लिहूया। मग इथं बरोबरचं चिन्ह दिलं। आता एक पद लिहितो सविस्तर, अजिबात गडबड न करता। एका व्हिडिओमध्ये 1-2 उदाहरणं झाले तरी हरकत नाही, परंतु नीट समजून घेतले पाहिजे आपण। 27a चा घन हे एक पद लिहिलं, 27a चा घन। आता याचा विस्तार करायचा मला, अधिक 3, परंतु ह्या 3a चा वर्ग आहे, 3 चा वर्ग किती, 3 त्रिक 9a चा वर्ग होतो,
9 त्रिक 27 आणि 27 गुणिले इथं 2, 27 गुणिले 54 म्हणजे 54a वर्ग b झालं. एवढ्याचा विस्तार पहा, लक्षात घ्या. अधिक हे 8b घन तर तसंच आहे. हे कसं आलं तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. आता इथं वजा, आता वजाबाकीमुळं पुढच्या सगळ्यांची चिन्ह बदलणार आहेत. आता कंसाच्या आतमध्ये 27a घन आहे, कारण अधिक गुणिले वजा बरोबर इथं काय झालं, वजा 27a घन. आता वजा वजा काय झालं, ऋण ऋण धन. आता इथं तेच 9a वर्ग म्हणजे 9 त्रिक 27, 27 दुणे 54. आता काय झालं, 54a वर्ग b. आता धन गुणिले ऋण ऋण झालं, परत इथं ऋण. इथं काय आहे 4, 4 त्रिक 12 आणि 12 त्रिक 36. आलं का लक्षात. 36ab वर्ग, ab वर्ग. विद्यार्थी मित्रांनो, इथं एक पद लिहायचं राहिले आपलं. हे झालं, काय केलं आपण, 3a वर्ग b लिहिला अधिक 3a वर्ग. इथं एक राहिलं ना 3ab वर्ग, म्हणजेच 3a काय आहे 3a, म्हणजेच 3 कंसात 3a आणि बेदुनी 4b वर्ग. हे पद इथं राहिलं होतं. 3 त्रिक 9, 9 चौक 36ab वर्ग, म्हणजे इथं अधिक 36ab वर्ग. हे पद इथं राहिलं बरं का घाईघाईमध्ये आपल्या. त्यानंतर 8b घन, परंतु इथं ऋण ऋण आहे, हे काय होईल धन 8b घन. आता हे सगळं कसं आलं हे आपण एकदा समजून घेऊया, की इथं ऋण आणि धन मिळून काय झालं, ऋण झालं, ऋण ऋण धन झालं, ऋण धन ऋण झालं आणि ऋण ऋण धन झालं. आता मी थोडंसं हा कागद वर घेतो तुम्हाला समजण्यासाठी. पहा, इथं या ठिकाणी काय झालेलं आहे, 27a घन धन आहे, हे ऋण आहे, म्हणजे हे कटला हे कटला, एकमेकातून वजा झाली. आता अधिक 36ab वर्ग वजा 36ab वर्ग, हे कटलं हे कटलं. आता राहिले काय 54a वर्ग b अधिक 54a वर्ग b. मग 54 आणि 54 बरोबर 108a वर्ग b आणि इथं 8b घन, 8b घन अधिक 8 आणि 8 16b घन. म्हणजे हे उत्तर आलं अंतिम उत्तर आपलं. म्हणजेच इथं या ठिकाणी आपले जे पर्याय होते त्याच्यात पर्याय क्रमांक 2 हे आले. 108a वर्ग b अधिक 16b घन. अशा पद्धतीनं हे उदाहरण पूर्णपणे आपण समजून घेतलेलं आहे. आता हे दुसरं उदाहरण आहे. x वजा 1/x बरोबर 5, तर 7 कंसात x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती. आता x वजा 1/x याचं स्पष्टीकरण काय आहे पहा. x वजा 1/x बरोबर 5. आता याचा आपण दोन्ही बाजूचा वर्ग केला तर xचा वर्ग, सॉरी पूर्ण याचा करू आपण, x वजा 1/x कंसाचा वर्ग बरोबर 5चा वर्ग. म्हणजे याचा वर्ग केला तर याचाही वर्ग केला, म्हणजे किती आला 25 आला. आता xचा वर्ग x वजा 1/x कंसाचा वर्ग म्हणजे काय, तर आपल्या ह्याच्यामध्ये a वजा b कंसाचा वर्ग ह्याचा विस्तार काय होतो, a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग होतो. तसंच याचा वर्ग करायचा, x वर्ग वजा 2. मग आता ab काय होतं हे कटून जातं, म्हणजे इथं काहीच राहत नाही. x आणि 1 अधिक 1/x वर्ग बरोबर 25 आलं. आता हे सजातीय पद कंसाच्या बरोबर चिन्हाच्या या बाजूला जर आपण घेऊन गेलो तर x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 25 अधिक 2. म्हणजे हे काय होईल, याचं उत्तर काय येईल, x वर्ग म्हणून अधिक 1/x वर्ग बरोबर काय येईल 27 आलेलं आहे. मग आपल्याला काय केलं आहे, x वर्ग अधिक 1/x वर्ग ह्याचं उत्तर तर मिळालं आहे आपल्याला 27, परंतु ह्याला 7 न गुणायचे. मग आपण ह्याला जर 7 न गुणलं
तर एक्सचा वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर जर 27 असेल आणि याला 7 न गुणलेला असेल, इथं विचारले 7, तर हे आपण या बी बाजूला जर 7 न गुणलं 7, ह्याच्या 7 पट केलं तर एक्सचा वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 7 7 49ला 9 हातचे आले 4, 7 2 14 4 18, 189 आलं. याचा पर्याय क्रमांक बी हे जे उत्तर आहे हे आलेलं आहे. पहा, अतिशय शॉर्टमध्ये 2च उदाहरणं आपण घेतलेली आहेत. जास्त उदाहरणं एकाच ह्याच्यात केल्यानंतर तुम्ही सुद्धा बोर होतात, म्हणून मी छोटी छोटी विस्तार सूत्रावरची उदाहरणं आहेत. मुळामध्ये तुम्हाला ह्या ज्या संकल्पना आहेत या समजणं महत्त्वाचं आहे. विस्तार सूत्रामधल्या आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देतोय, ते सुद्धा पहा, 7वीच्या वर्गामधले विस्तार सूत्राच्या पाठामधली. आणि हे उदाहरणं एक उदाहरणांना आपण याच्यामध्ये आपण करत पुढे जायला पाहिजे. व्हिडिओ आपल्याला आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.